निवडून आणायची। आमचा पक्ष फुटल्यानंतर या मतदारसंघात अनेक लोकांनी पवार साहेबांना जीवापाड प्रेम करून साथ दिली, नाही असं नाही, पण राजकारणामध्ये यशापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असते, संख्येला जास्त महत्त्व असतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही स्थित्यंतर आपल्याला आता दिसायला लागलेली आहेत। एक दोन दिवसाने आणखीन काही निर्णय होतील। महाराष्ट्रामध्ये अशी मानसिकता झालेली आहे की आपण पवार साहेबांच्या तुतारीच्या बाजूने उभा राहिलो तर आपल्याला चांगलं यश मिळेल, आणि ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहेत। गेले अनेक दिवस मला वाटत होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी देखील हा मार्ग अनुसरावा, त्यांच्याशी संपर्क केला। लोकसभेच्या आधीपासून, आत्ता नाहीये, लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काही जमलं तर आपल्याला लोकसभा महत्वाची आहे आम्हाला। त्यांनी मला सांगितलं आम्हाला जे शक्य आहे ते करतो, पण आता तूर्त आम्ही इकडेच आहोत। आणि मला मधून मधून मी फोन करायचो, शेवटी फोनवर ते बोलायला थोडेसे टाळायला लागल्यावर मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली आणि बावड्याला जाऊन भाषण केलं की ज्यांना टाळून तुम्ही तिकडे गेला तेच तुमच्या उरावर तिकडे येऊन बसलेले आहेत, त्यामुळे आता तरी काही सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायचा विचार करा म्हणून। पण आज विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यावर आहेत। या मतदारसंघातल्या सर्वांना माझं आव्हान आहे की पवार साहेब सामाजिक समतोल ढळून न देता पक्ष चालवतात। शेजारी आता नारायणआबा आमचे आहेत करमाळ्याचे, कुठे गेले नारायणआबा आहेत, त्याच्या पलीकडं उत्तमराव आहेत, त्याच्या पलीकडं गणपतराव देशमुखांच्या घरातले आमचे बाबासाहेब आहेत। असे सगळे दिग्गज एकत्रित करण्याचं काम पवार साहेबांनी केलेलं आहे। विजयदादांचा देखील त्यात मोठा हातभार आहे। आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ही विनंती करायची आहे की उद्याच्या विधानसभा या आपण ताकदीने लढवत असताना या मतदारसंघात विजय आवश्यक आहे, आणि विजय आवश्यक आहे म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले। तुम्ही सगळे विधानसभा 4-6 दिवसात जाहीर होईल, 12, 13, 14 मुहूर्त काढायचं चाललंय सध्या। मुहूर्त सापडत नाही म्हणून जरा पुढे जात आहेत। उत्तमराव जानकरांना माहित नाही की प्रभू रामचंद्राने देखील भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे। त्यांची कुठंच सीट आली नाही। जिथं जिथं रामाची मोठी देवळं आहेत, अयोध्येपासून नाशिक पर्यंत काळाराम सगळीकडं पराभव झाला, कारण रामच भारतीय जनता पक्षात राहिला नाही। महाराष्ट्रात नाही तर देशात